मुंबई पुण्यासारख्या म्हणजे ठिकाणी खूपच धावपळीचं वगैरे जीवन असतं माणसाकडे. मग हम्म, त्याच्याकडे थोडंसं हम्म, त्यांना टाइमलाईन मॅनेजमेंट करणं खूपच थोडं मुश्किल ठरतं. हम्म, तर हम्म, श्रीविद्येमधलं मंत्र यंत्र अंतर्गत अशासाठी अशा लोकांसाठी कोणती साधनं आहेत हम्म. म्हणजे? हा. इट वॉज रिअली थॉटफुल क्वेश्चन. कारण की याच्यामध्ये दोन हे होतात. एक, हम्म, तुम्हाला श्रीविद्ये विषयी गुरु म्हणून हे करायचं असेल तर तुम्हाला खूप अध्ययन आणि खूप क्रमम वगैरे त्याचे रिपिटेशन करायचे असतात. हा, जसे 41 दिवसाचा प्रत्येक क्रम करायचा असतो. हम्म, ठीक आहे. पण तुम्हाला एक गृहस्थ साधक म्हणून जर या विद्येचा मार्ग अवलंबायचा असेल तर त्याच्यासाठी सरळ श्रीविद्या साधना पर गृहस्थ साधक असं मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. हम्म, ठीक आहे. पण याच्या अगोदर तुम्ही त्याचा सारांश समजणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने 5-6 दिवस आयुष्यातले खरंच बाजूला काढावे. तो प्रत्येक विधी आत्मसात करावा, ऍटलिस्ट विटनेस करावा. आणि नंतर तुम्ही मंत्र जाप करू शकता. हम्म, जे श्रीयंत्र आहे किंवा मेरू आहे, आपण ते मेरू पण हे करू लॉन्च. हम्म, तर त्या मेरूची साधना, देवी खड्गमाला ना, रोज संध्याकाळी देवी खड्गमाला. आपण मुंबईकर श्रीसुक्त म्हणतो, गणपती अथर्वशिष्य म्हणतो, त्याच्याच बरोबर ही देवी खड्गमाला, ललिता सहस्त्रनामा. आपण पुढे ललिता सहस्त्रनामा, भावनोपनिषद, सौंदर्य लहरी याच्यावरही आपण हे करणार आहोत सेशन्स. कारण की ह्यात भावनोपनिषद, ललिता सहस्त्रनामा आणि सौंदर्य लहरी या तिघांचं खूपच कंट्रीब्युशन आहे या विद्येसाठी. एक वेगवेगळे आयाम या विद्येचे त्या मार्गातून आपल्याला दिसतात. तर नंतर तुमची श्रीविद्या दीक्षा झाल्यानंतर तुम्ही मंत्र जाप कंटिन्यू करू शकता, ललिता सहस्त्रनामाचा जाप करू शकता, खड्गमाला करू शकता, जेणेकरून ती जी एनर्जी आहे देवीची ती तुमच्यामध्ये आणि तुमच्या अवतीभोवती राहून तुम्हाला एक प्रोटेक्शन शील्ड देऊ शकते. आणि या ज्ञानामध्ये काय होतं, बेसिकली तुमचे जे ज्ञानशक्ती ती वाढते. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये सतर्कता येते. You become conscious, you become aware, you know. So when you are conscious and aware, you can foresee the things. कधी कधी कोणी म्हणतं नाही माझा थर्ड आय ओपन करायचं. अरे काय थर्ड आय ओपन करायचंय? ते काय लॉक आहे का? हा, ते थर्ड आय ओपन करून तू करणार काय? त्याचा वेडा होणार आहे. जसं की माकडाच्या हातात काही कोलीत किंवा तलवार द्यायच्या अगोदर ते योग्य आहे का? माकडाच्या हातात कोणी देईल का कोलीत आणि तलवार? पण नाही देणार. तर तसं माताजी थर्ड आय ओपन करणार चावी आहे का? तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर तुमची बुद्धी हे झाली पाहिजे, काय म्हणतात, सुविचारी असली पाहिजे. तर त्या शक्तीचा तुम्हाला उपयोग होईल. भले जरी तुम्हाला पुढे काय होणार आहे हे भले जरी दिसलं, पण त्याच्यावर ऍक्ट काय करायचंय, कसं करायचं याची जर तुमच्याकडे सुबुद्धी नसेल तर त्याचा फायदा काय? तर ह्या मार्गावर तुम्हाला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये एक प्रोटेक्शन तयार होतं. तुमची जी बुद्धी असते ती तीक्ष्ण होते. You can foresee the things, you can experience the change in your energy. Like you can sense, oh, whether that person is good for my further thing. म्हणजे त्यांची एनर्जी लेवल आपल्याशी मॅच होते. एक्झॅक्टली. किंवा हा हा. तर तुमचे लाईक ना सेन्सेस गेट रिवाइव्ड अँड व्हेरी अलर्ट. आणि मंत्रा वर्क्स ॲज अ शस्त्रा फॉर यू टू प्रोटेक्ट यू, मॅनिफेस्ट यू. सो अँड इट्स इझी टू मेंटेन लेटर ऑन. त्यामुळे ते गृहस्थ साधकांसाठी सरळ श्रीविद्या उपासना म्हणून असं मी एक आपला असा एक प्रोग्राम आहे, पुस्तक लिहिलेलं आहे.
ओके, माझा एक पुढचा प्रश्न असा आहे की साधकांना खास करून जर स्त्रियांना वगैरे जर तुम्ही याचं काय संदेश द्याल, आणि ज्या लोकांना खरोखरच या गोष्टीमध्ये म्हणजे ही विद्या शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण आतून काहीतरी असं संकोच किंवा वाटतो किंवा संभ्रमात पडले, कन्फ्युजन वाढले, त्यांच्यासाठी तुम्ही काय गाईडलाईन द्याल? आणि कोणाला करायचं असेल सुविधा तर संपर्क कसा साधता येईल त्यांना आपल्याशी? आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातनं पण काही लोकांनी, स्त्रियांनी स्पेशली फोन केला आणि याच्याविषयी त्यांना थोडं बहुत नॉलेज आहे. ते म्हणतात की त्या ललिता सहस्रनाम पाठांतर वगैरे करतात, चॅन्टिंग करतात वगैरे. तर मी तर सांगेल की स्त्रियांनी अक्षरशः मन मोकळे, म्हणजे कसलाही म्हणजे संकोच न ठेवता निसंकोच या मार्गावर यावं. मी अगोदरही आपल्याला सांगितलं या पॉडकास्टमध्ये की अक्षरशः यावं, कारण की शक्ती ही तुझ्यात आहे आणि तू तिची खरंच अनुभूती घेऊ शकते. आपण म्हणतो नारी तू नारायणी, तर स्त्री तू शक्ती आहेस, तू शक्तिरूप आहेस, तू खरंच या मार्गावर ये आणि अगदी निसंकोचपणे. फक्त एक व्यवस्थित चांगला गुरु असणं बरोबर असतं आणि त्यांनी जे काय नॉलेज गेन केलेलं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण स्त्रिया ज्यांना याविषयी उत्सुकता आहे, तर ते एक गुरु तुमच्या त्याची ती सांगता घालतोय, इट गिव्स द डायरेक्शन टू यू. तर दे कॅन गेट इन टच विथ विद्यार्थी पीठम. आपले नंबर आणि ईमेल्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. पण मी प्रत्येकांना हे करते की त्यांनी प्रत्यक्षात गुरु सानिध्यामध्ये हा अनुभव घ्यावा, कारण की खूपशा ज्या गोष्टी असतात त्या गुरु सानिध्यामध्ये आपोआप उलगडल्या जातात. तरी देखील काही लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की मैसूर वगैरे त्याच्यामध्ये तर आपण एक प्रोग्राम जो ऑनलाईन मंत्र दीक्षा प्रोग्राम आपण सुरू करतोय, त्याच्यामध्ये काही प्रिपेअर ते ऑनलाईन पहिले प्रिपेअर करू शकतात आणि नंतर एक दिवस आपल्याकडे म्हणजे जेव्हा त्यांना हे होईल तेव्हा आपल्याकडे येऊन प्रत्यक्षात पण या मार्गामध्ये गुरु सानिध्य. आणि असं नाही की बाबा दीक्षा घेतली आणि गुरु गायब झाला, असा गुरु नसावा, कारण की या साधनेमध्ये तुम्हाला खूप प्रश्न तयार होतात, नंतर अनुभव येतात आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला गुरु हवा असतो की मला असा अनुभव आला, मी हे करते ते ठीक आहे का, तर त्यासाठी म्हणजे सदेह गुरु असावा आणि तो तुमच्यासाठी अवलंबून असावा, म्हणजे अवेलेबल असावा. हा, तर हा एक मी अगदी काटेकोरपणे माझ्या याच्यामध्ये पाळते की जेव्हा केव्हा ते हाक मारतील मला माझे स्टुडंट आणि त्यांच्या प्रश्नांवरनं मला कळतं की ते खरंच या मार्गाचा ते अभ्यास करतात की नाही. त्यामुळे सदेही गुरु असावा या मार्गावर, मग तुमचा प्रवास आणि चांगला सरळ होईल. आणि दे कॅन कॉन्टॅक्ट अस, दे विल गेट द डिटेल्स. आणि ते ऑनलाईन ते श्रीविद्येचे मंत्र आपण पूर्ण ते क्रमानुसार ते मंत्र त्यांना द्यावे लागते, कारण की मंत्र इज लाईक अ सोनिक सायन्स. ठीक आहे, मग त्या बेसिकली ते मंत्राच्या मागचा अर्थ काय आहे. उदाहरणार्थ की आता मी सांगितलं की जा रे प्रशांतला बोलू नये, तर कोणी याच्या बाहेर येऊन फक्त प्रशांत प्रशांत हाक मारली तर किती सारे प्रशांत मागे वळून बघतील. पण जेव्हा मी सांगेल नाही प्रशांत त्याची देह यष्टी अशी आहे, तो असा दिसतो आणि जर तुम्हाला त्यांना हाक मारायची असेल तर अशा पद्धतीने हाक मारा, नाही तर तो प्रशांत वळून बघणार नाही. तर त्यामुळे ते सहज होतं आणि राईट प्रशांत मिळतो. ओके, कारण मला आठवते मला लहानपणी ते मुलींना म्हणजे एक आमच्याकडे भाजीवाले काका होते, ते बोलायचे ए पोरी ए पोरी, आणि मी ना अक्षरशः एक दिवस असं मागे हे करून म्हटलं काका माझं नाव अमुक अमुक आहे, तर तुम्ही त्या नावाने हाक मारा. तसं या मार्गात तसंच होतं, तर तुम्ही कोणत्या देवीला बोलवता का, म्हणजे
तर ती कशी आहे, तिचं रूप वगैरे आणि तुमचे हं. मंत्र कसे तिला बरोबर त्या देवीपर्यंतच पोहोचतील. हो. म्हणजे तर तुम्ही प्रत्येक व्यवस्थित मंत्र हां, प्रत्येक मंत्राचं व्यवस्थित उच्चारण केलं तर ते मॅनिफेस्ट होतं. आणि त्याच्या मागचं हे सॉरी. सायन्स हं. आणि ओके. ते पर्टिक्युलर याचे जॉब ते केले की मग तुम्हाला त्यांची हे होते, यू एक्सपिरियन्स दॅट चेंज. हो, हो. सो जे आपल्यापर्यंत तेवढा प्रवास करून पोहोचू शकत नाही हं, हं. आता सध्या, हं, हं. पण ॲटलिस्ट दे कॅन स्टार्ट ऑन दिस पाथ. म्हणून हं. ऑनलाईन मंत्रदीक्षा प्रोग्राम आपण काढलेला आहे. हो, हो. आणि जेव्हा केव्हा त्यांना जमेल, जेव्हा आपल्याकडे परत हे इन पर्सन हं, हं. सेशन होतील हं, त्यावेळेस हं. ते येऊ शकतात. पण दोन अगदी हे नो कॉम्प्रोमाइज ऑन दिस टू टॉपिक. हं, या हं. मार्गावर तुमचा सहदेही गुरु असावा, ओके. जो तुमच्या प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी देऊ शकेल, तुम्हाला गाईड करू शकेल. हं. पण दुसरी गोष्ट, तुम्ही एकदा तरी आयुष्यात गुरुला भेटून त्याच्या सान्निध्यात गुरुदीक्षा घेणं. म्हणून हो. आपले दीक्षेचे पण मग पडाव आहेत. हो, हो. दीक्षा, देन पूर्ण दीक्षा असे पडाव असतात त्याच्यामध्ये. कारण की जोपर्यंत पूर्ण ज्ञान दिलं जात नाही हं. तोपर्यंत गुरुनी दीक्षा देणं योग्य नाहीये. हं. म्हणून पहिल्यांदा सांगितलं की हे हं. ज्ञानाची आदान प्रदान करणारा मार्ग आहे. हो. ठीक आहे. तुम्ही बऱ्याचशा गोष्टींवर प्रकाश टाकला आणि हं. यातनं माझ्यासारखे अनेक अजून जे साधक असतील त्यांच्याही प्रश्नांना उत्तर नक्की मिळालं असेल. तर आपण मग पुढे ह्या विषयावर आणि डिटेलमध्ये संभाषण होत राहील. वेळेवेळी हो. आपण श्री गुरुभ्यो नमः, श्री मात्रे नमः. श्री गुरुभ्यो नमः, श्री मात्रे नमः.